मी दिवसेंदिवस रस्त्यावर उगीचच बोंब मारत फिरतो। मी पुण्यातल्या RTOमध्ये आलोय। RTOमध्ये अधिकाऱ्यांच्या या गाड्यांच्या नंबर प्लेट बघा आणि या RTO अधिकाऱ्यांचे टोप्या या बंपरवर आहेत। हे बघा, या बंपरवर अशा टोप्या ठेवायचा RTOचाच कायदा असेल। म्हणजे अशा टोप्या ठेवलेल्या असल्या की अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर कारवाई करायची नाही। आणि टोप्यांची गंमत बघा, हे बघा, ही इथं दुसरी गाडी लागली आहे RTOच्या अधिकाऱ्याची, त्याची टोपी इथं डॅशबोर्डवर, हे बघा इथं टोपी दाखवा। त्या गाडीत झाली, ह्या गाडीत झाली, आता ही तिसरी गाडी बघा, ह्या गाडीचा नंबर दाखवा। आणि परत एकदा RTOच्या गाडीच्या अधिकाऱ्यांची टोपी बघा, हे बघा, हे बघा। तर RTOचाच नियम आहे काय की त्यांच्या टोप्या या त्यांच्या डोक्यावर घालण्यासाठी नसतात, डॅशबोर्डवर ठेवून रुबाब शोधायचा असतो की मी अधिकारी आहे। अधिकाऱ्यांना टोप्या ह्या रुबाब शोधण्यासाठी डॅशबोर्डवर ठेवण्यासाठी दिलेल्या असतात का, त्याचं स्पष्टीकरण अधिकाऱ्यांना द्यावं लागेल। हे बघा, हे बघा, हे बघा, टोपी बघा, टोपी बघा, टोपी बघा। तिकडून इकडं आलो, या बाजूला ही बघा MH27 टोपी आहे बघा, डॅशबोर्डवर आहे टोपी, डॅशबोर्डवर आहे। हे RTO मधले प्रकार आहेत। इकडे या, हे बघा MH14 अधिकाऱ्याची टोपी डॅशबोर्डवर आहे। अधिकाऱ्यांना टोप्या या डॅशबोर्डवर ठेवण्यासाठी दिलेल्या आहेत, कळलं का? डोक्यात घालण्यासाठी नाही, डॅशबोर्डवर ठेवायचं आणि रुबाब शोधत फिरायचं। हे बघा RTO पुणे MH14 टोपी बघा कुठे आहे, हे बघा। अधिकाऱ्यांना टोप्या या डॅशबोर्डवर ठेवण्यासाठी दिलेल्या असतात का? MH14 टोपी बघा कुठे आहे। सगळ्या अधिकाऱ्यांना टोप्या या डॅशबोर्डवर ठेवण्यासाठी दिलेल्या असतात का सरकारने? याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल। हां, यांना डोक्यावर ठेवण्यासाठी टोप्या ठेवलेल्या असतात का डॅशबोर्डवर ठेवण्यासाठी टोप्या ठेवलेल्या असतात? आणि अशा डुप्लिकेट टोप्या ठेवून समाजामध्ये अनेक लोक निर्लज्जपणे वागत असतात, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे। शूटिंग करून 2 मिनटं बाजूला झालो तर टोपी काढून टाकली बघा, हे बघा, या गाडीच्या डॅशबोर्डवरनं पण टोपी काढून टाकली। आणि हे बघा, ही जी गाडी आहे या गाडीच्या डॅशबोर्डवरची पण टोपी काढून टाकली। संतोष पंडितचा व्हिडिओ यायच्या आधी नुसतं व्हिडिओ शूट केल्या केल्या पण परिणाम करतात अधिकाऱ्यांवर।